2 दिवसापूर्वी आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत आपल्या राज्याचे कृषी मंत्री असं बोलतात की एका शेतकऱ्याने कांदा केला की सगळे शेतकरी कांदा करतात. एकाला बाजार 15-20 रुपये भेटला की सर्व शेतकऱ्यांना 15-20 रुपये बाजार पाहिजे असतो. अहो कृषी मंत्री साहेब, कांद्याच्या सीझनला शेतकरी कांदाच करणार आहे ना, थोडी गांजा लावणार आहे. आणि तुम्ही तर कृषी मंत्री झाले, तुम्ही तर काय गांजाची परमिशन दिली नाही. जर तुम्हाला अशी बैताल वक्तव्य करायचे असेल तर गांजा लावायची परमिशन द्या. कशाला शेतकरी कांदा करेल? 100% शेतकऱ्यांमधले 5% शेतकरी कांदा करतील, राहील कांद्याला बाजार. अहो हे कांद्याला बाजार आणणं, कांद्याचे निर्यात शुल्क उठवणं हे सगळं तुमच्या हातात आहे. कांदा कसा बाहेर एक्सपोर्ट होईल या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. वरून तुम्ही शेतकऱ्याला बोलताय की एकाने कांदा केला तर तुम्ही सगळेच जण कांदा करता. अहो शेतकरी कांदा नाही करणार काय करेल? बाकी राज्यांमध्ये गांजा लावायला परमिशन आहे. तुम्ही स्वतः आता कृषी मंत्री झालाय, तुम्ही पण द्या ना शेतकऱ्यांना गांजा लावण्यास परमिशन. सगळे शेतकरी श्रीमंत होतील. कशाला तुमच्याकडे कर्जमाफी वगैरे मागतील? आजपर्यंत आमच्या शेतकऱ्याची एकच मेंटॅलिटी आहे, तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा करू नका. फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमी भाव द्या आणि शेतकऱ्याला सन्मान द्या. आणि शेतकऱ्याला तुम्ही जे हे बैताल वक्तव्य करताना हे बैताल वक्तव्य करू नका. जर तुम्हाला शेतकऱ्याला धीर देता येत नसेल तर त्याला डिमोटेट पण तुम्ही करू नका, कारण त्याचा काही एक अधिकार नाही तुम्हाला.